कोपरगाव शहर हद्दीतील रामवाडी परिसरात काल 1 मार्च रोजी रात्री घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली. हनुमान मंदिरासमोर रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 33 वर्षीय तरुणाचा दगड, वीट व लोखंडी कत्तीने मारहाण करून खून करण्यात आल्याची माहिती समोर येते. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव नवनाथ माधव कानफाटे असं आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ समाधान कानफाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मयत नवनाथ याचा आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपींकडून त्याला यापूर्वीही धमकावण्यात आलं होतं असा आरोप करण्यात आला. दरम्यान काल रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास नवनाथ याला फोन करून हनुमान मंदिरासमोर बोलवण्यात आलं. तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी आधीच कट रचल्याचं फिर्यादीत म्हटलं. त्यानंतर आरोपींनी लोखंडी कत्ती, वीट आणि दगडांनी नवनाथ यांच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी नामे करण सुदाम मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोट्टे सर्व राहणार रामवाडी तसेच रोहित दयानंद पवार राहणार वारी अशी असून पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही बोलवण्यात आलं. या घटनेनंतर शहर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून अवघ्या काही तासातच 4ही आरोपींना अटक केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत. सम्राट न्यूजसाठी अजय विघे, कोपरगाव.